नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। आजचा दिवस अर्थातच गाजवलेला आहे तो बच्चू कडूंच्या आंदोलनानं। या आंदोलनात काय काय झालं, आंदोलनाबद्दल तोडगा निघाला आहे का, सरकारची काय भूमिका, याचे सगळे अपडेट संध्याकाळी 7 वाजता आपल्याला बघायचे आहेत। दुसरी महत्त्वाची बातमी फलटणमधल्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची, आत्महत्या प्रकरणाची। ही तरुणी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होती, जिथं तिनं आत्महत्या केली, त्या हॉटेल मालकानं आज माध्यमांशी संवाद साधला आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आणलं। सोबतच रात्री 1:30 वाजता चेक इन केल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजता जेव्हा तरुणीचा मृतदेह सापडला, या सगळ्या तासांचा घटनाक्रम नेमका काय होता हे सुद्धा हॉटेल मालकानं सांगितलेलं आहे। त्यांनी काय सांगितले हेही 7 वाजता आपल्याला बघायचं आहे। थोडंसं यानंतर राजकारणाच्या बातम्यांकडे आपण वळणार आहोत। मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे हे काही जागांसाठी प्रचंड आग्रही आहेत। म्हणजे अशा काही जागा आहेत जिथे एक प्रकारे नो कॉम्प्रोमाइजची भूमिका एकनाथ शिंदेंची पाहायला मिळते आहे। या कोणत्या जागा आहेत आणि या जागा एकनाथ शिंदे का सोडू इच्छित नाहीत याचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत। सोबतच एकनाथ खडसेंच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झालेली होती, पण सोनं चांदी तर चोरीला गेली, पण त्याहीपेक्षा महत्त्वाच्या आणि काही मौल्यवान सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीला गेल्याचंही एकनाथ खडसेंनी सांगितलेलं आहे। कशा कशाची चोरी झाली आहे हेही आपल्याला बघायचं आहे। आणि जनरली आपण जेव्हा औषधांची खरेदी करतो, कोणती वस्तू घेतो तेव्हा एक्सपायरी डेट बघून घेतो, पण एक्सपायरी डेट उलटलेली बियर प्यायल्यामुळे नेमकं काय घडलं एका व्यक्तीच्या बाबतीत कल्याणमध्ये, याची बातमी आपल्याला पाहिजे। तर माझ्यासोबत संध्याकाळी 7 वाजता थेट माझाच्या न्यूजरूममधनं महाराष्ट्र देशा बुलेटिन पाहायला विसरू नका।